अशा प्रकारचा वेळोवेळी जो झगडा झाला त्यापेक्षा आणखी काही विशेष आहे. त्या दोघात सर्वसाधारणपणे शत्रुत्व होते. त्याच्यातील सर्वसाधारण शत्रुत्व हे इतके अमानवी स्वरूपाचे होते की वसिष्ठाला ठार मारावे अशी विश्वामित्राची इच्छा झाली होती. ही गोष्ट महाभारताच्या शल्यपर्वावरून दिसून येईल. महाभारताचा कर्ता पुढील प्रमाणे म्हणतो, विश्वामित्र व ब्राह्मण ऋषी वसिष्ठ यांच्यात तपश्चरणाच्या श्रेष्ठत्वाबद्दल स्पर्धा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांच्यात मोठे वैर उत्पन्न झाले. स्थाणुतीर्थ येथे वसिष्ठाचा फार विस्तीर्ण आश्रम होता. आपापल्या तपश्चरणाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ते दोघेजण दररोज उघड रीतीने प्रयत्न करीत. परंतु वसिष्ठाचे तपोबल पाहून विश्वामित्र फार निरुत्साह झाला. तो या बाबतीत खोल विचार करू लागला. आपल्या तपश्चर्यात कधीही लवमात्र खंड न पडू देणाऱ्या या साधूचे विचार तरंग पुढील प्रमाणे होते. परमेश्वरांची प्रार्थना करण्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट व तपोनिष्ठ वसिष्ठ याला ही सरस्वती नदी आपल्या प्रवाहात वाहत वाहत माझ्याकडे आणील. तो अत्यंत उत्कृष्ट ब्राह्मण येथे येऊन पोचला म्हणजे मी त्याला अगदी खात्रीने ठार करीन. हा विचार त्याने मनाने नक्की केला तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. नद्यातील जी श्रेष्ठ नदी तिला त्याने मनात आणले व मनातच बोलावले. विश्वामित्र हा फार बलवान व तापट ऋषी होता. हे नदीला माहीत होते. आपल्यावर त्याची दृष्टी का वळली हे तिला समजेना. ती फार काळजीत पडली. ज्या स्त्रीचा नवरा ठार झाला आहे ती स्त्री ज्याप्रमाणे विनम्र अवस्थेत उभी राहते त्याप्रमाणे सरस्वती नदी दोन्ही हात जोडून थरथर कापत व घशाला कोरड पडली आहे अशा अवस्थेत मुनिश्रेष्ठाकडे उभी राहिली. ती फार भ्याली होती. ती त्याला म्हणाली, मी काय करावे? तो क्रुद्ध मुनी उत्तरला, मी वसिष्ठाला ठार मारणार आहे, तर तू त्याला येथे लवकर घेऊन ये. वाऱ्याने गदगदा हललेली लता जशी रडत रडत थरथर कापते त्याप्रमाणे ती कमळनयना देवता दोन्ही हात जोडून मोठ्या भीतीने थरथर कापू लागली. विश्वामित्राच्या लक्षात तिची भीती आली असली तरी त्याने आपली आज्ञा तिला पुन्हा सांगितली. विश्वामित्राची इच्छा किती पापमय आहे व वसिष्ठाचे बळ किती अद्वितीय आहे हे सरस्वतीला माहीत होते. तथापि ती थरथर कापत वसिष्ठाकडे गेली. दोन्ही ऋषी काय शाप देतील याची तिला धास्ती वाटू लागली. विश्वामित्राने तिला जे सांगितले ते तिने वसिष्ठाला निवेदन केले. भीतीने खंगून गेलेली, निस्त्राण झालेली व पुढे काय होईल याची जबरदस्त धास्ती लागलेली अशा सरस्वतीला पाहून वसिष्ठ म्हणाला, हे नदी श्रेष्ठी, तू घाबरू नकोस. मागे पुढे न पाहता तू मला विश्वामित्राकडे वाहून ने. तू तसे केले नाहीस तर तो तुला शाप देईल. त्या दर्याद्र मुनीचे शब्द ऐकून आपण ही गोष्ट अगदी उत्तम रीतीने कशी करावी याचा ती विचार करू लागली. ती मनात म्हणाली, वसिष्ठाने मला नेहमी दयाळूने वागविले आहे. मी त्याचे हित साधले पाहिजे. एके दिवशी तो कौशिक ऋषी नदीच्या तीरावर प्रार्थना करीत अर्घ्य देत होता. त्याला पाहिले तेव्हा नदीला वाटले की हीच संधी आपण कार्यभाग उरकण्यास बरी आहे. तिने आपल्या प्रवाहाचा लोंढा किनाऱ्यावर जोरात सोडला. मित्र व वरुण यांचा मुलगा जो वसिष्ठ तो नदीच्या पाण्यात लोटला गेला. पाण्यात वाहत चालला असता तो नदीची स्तुती करू लागला, हे सरस्वती, तू ब्रह्मतळ्यापासून उत्पन्न झालीस. तू तुझ्या उत्कृष्ट प्रवाहाने सर्व जगात वावरतेस. तू आकाशात राहून ढगांमध्ये पाणी भरतेस. तूच एक सर्व पाणी आहेस. तुझ्याजवळ असून आम्ही विद्याभ्यास करतो. पोषण, कांती, कीर्ती, पूर्णता, बुद्धी व प्रकाश ही सर्व तू आहेस. तू वाचा आहेस. तू स्वहा आहेस. हे जग तुझ्या अधीन आहे. याप्रमाणे चतुर्विध रूपांनी तू सर्व प्राणीमात्रांमध्ये राहतेस. सरस्वती नदी वसिष्ठाला आपल्याकडे वाहून आणीत आहे हे पाहिल्यानंतर त्याचा अंत करण्यासाठी विश्वामित्र शस्त्र शोधू लागला. विश्वामित्र रागाने लाल झाला होता हे सरस्वतीने ओळखले. आपल्यासमोर ब्राह्मण हत्या होणार हे बरे नव्हे असा विचार करून तिने वसिष्ठाला आपल्या प्रवाहाने झटकन वाहून पूर्व दिशेला नेले. ते अशा रीतीने की विश्वामित्राला शरीराला हात लावता आला नाही. येणेप्रमाणे नदीने दोन्ही ऋषीच्या आज्ञा पाळल्या. अशा रीतीने वसिष्ठाला दूर वाहून नेलेले पाहून विश्वामित्राला मनस्वी राग आला. तो चिडून नदीला म्हणाला, हे नदी श्रेष्ठी, ज्या अर्थी तू मला फसविलेस व दूर पळून गेलीस त्या अर्थी राक्षसांच्या राजाला आवडणाऱ्या अशा रक्ताच्या लाटा तुझ्या प्रवाहात उत्पन्न होत व तू अशा प्रवाहाने वाहत जा. असा शाप सरस्वतीला मिळाला. म्हणून ती 1 वर्षभर रक्तमिश्रित प्रवाहाने वाहत होती. ज्या ठिकाणापासून वसिष्ठाला वाहून नेले तेथे राक्षस यात्रा करू लागले. नदीचे रक्तमिश्रित पाणी यथेच्छ पिऊन आनंदाने बेहोश होऊन नाचू लागले व हसू लागले. जणू काही त्यांना स्वर्ग मिळाला होता. काही दिवसांनी त्या ठिकाणी काही ऋषी आले. रक्तमिश्रित पाणी पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला. राक्षस ते पाणी मनमुरादपणे पित असल्यामुळे
नदीचे पात्र कोरडे पडू लागले. राक्षसांच्या तावडीतून नदीची सुटका करण्याचे ऋषींनी प्रयत्न केले. वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यात जे वैर होते ते दोन पुरोहितांमध्ये असलेले वैर नव्हते. ब्राह्मण पुरोहित व क्षत्रिय पुरोहित यांच्यामध्ये असलेले ते वैर होते. विश्वामित्र क्षत्रिय होता. तो राजघराण्यात जन्मलेला क्षत्रिय पुरोहित यांच्याकडे असलेले ते वैर होते. विश्वामित्र क्षत्रिय होता. तो राजघराण्यात जन्मलेला क्षत्रिय होता. कौशिकाचा मुलगा असा विश्वामित्राचा उल्लेख ऋग्वेदात 3:33-11 केला आहे. विश्वामित्राबद्दल जास्त तपशीलवार माहिती विष्णू पुराणात दिली आहे. पुरुष राजाच्या वंशात जन्मलेली गंधी याचा मुलगा विश्वामित्र अशी ती माहिती आहे. हरिवंशात या माहितीला आधार मिळतो. पिढ्यानपिढ्यांनी जो अग्नी चेतविला होता त्याला विश्वामित्राच्या कुटुंबाने जपून ठेवले होते अशी माहिती आपणाला ऋग्वेदात 3:1-21 मिळते. ऋग्वेदावरून आपणाला अशी माहिती की त्या वेदातील बऱ्याच ऋषा विश्वामित्राने रचल्या होत्या. त्याला राजर्षीपद अर्पण करण्यात आले होते. सर्व वेदातील ऋषांमध्ये अत्यंत पवित्र मानलेली अशी जी ऋचा आहे ती ऋग्वेदातील गायत्री मंत्राची ऋचा 3:62-10 विश्वामित्राने रचली होती. विश्वामित्रासंबंधी आपल्याला दुसरी जी महत्वाची गोष्ट माहिती आहे ती ही की तो क्षत्रिय होता व त्याचे कुटुंब भारताच्या वंशाचे होते. ब्राह्मण व क्षत्रिय लोकांमध्ये या काळच्या सुमारास खालील गोष्टींसंबंधी झगडा चालला होता असे दिसते. 1. दान स्वीकारण्याचा हक्क. दान म्हणजे ज्याला दान द्यावयाचे त्याने काही काम न केले तरी त्याला दात्याने पैसे अगर तर वस्तू देणे. ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही दान स्वीकारण्याचा हक्क नाही असे ब्राह्मणांचे म्हणणे होते. दान स्वीकारणे हा फक्त ब्राह्मणांचाच हक्क आहे असे ते म्हणत. म्हणूनच म्हणून असे म्हटले आहे की शूद्राला दान देण्याची राजाला इच्छा झाली तर त्याने शूद्राला प्रथम काम करावयास लावावे. 2. वेद शिकवण्याचा अधिकार. फक्त वेदाभ्यास करण्याचा हक्क क्षत्रियाला आहे असे ब्राह्मण म्हणत. वेद शिकविण्याचा अधिकार त्याला नाही, तो अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. 3. यज्ञात पुरोहितपणा करणे. यज्ञयाग करण्याचा अधिकार क्षत्रियाला आहे, परंतु यज्ञात पुरोहितपणा करण्याचा अधिकार क्षत्रियाला नाही असे ब्राह्मणांचे म्हणणे होते. पुरोहितपणा करणे हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार आहे असे ते म्हणत. येथे विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की वर सांगितलेल्या मुद्द्यांसंबंधी आणि विशेषतः तिसऱ्या मुद्द्यासंबंधी झगडे लढविण्यास व परस्परांचे विरोध म्हणून उभे राहण्यास ब्राह्मण व क्षत्रिय यांनी मागे पुढे पाहिले नाही. रामायणात त्रिशंकूची कथा दिली आहे. ती या म्हणण्यास पाठिंबा देते. ती कथा खाली दिली आहे. इक्ष्वाकूचा वंशज राजा त्रिशंकू याने आपण जेणेकरून सदेह स्वर्गाला जाऊ असा यज्ञ करण्याचे योजिले. या बाबतीत त्याने वसिष्ठाला आमंत्रण देऊन बोलावले. त्याला आपला हेतू त्याने सांगितला तेव्हा वसिष्ठ म्हणाला, हे अशक्य आहे. त्रिशंकू दक्षिण दिशेला प्रवास करीत गेला तेव्हा वसिष्ठाचे 100 मुलगे घोर तपश्चर्या करण्यात दंग झालेले त्याला आढळले. तेव्हा त्याच्या वडिलांनी जे करण्याचे नाकारले होते ते करण्यास त्रिशंकूने त्या मुलांना विनविले. त्याने त्या मुलांना अत्यंत पूज्य भावनेने व नम्रतेने विनंती केली. तो त्यांना म्हणाला, संकट काळात योग्य सल्ला मसलत देणार म्हणून इक्ष्वाकू आपल्या कुळ पुरोहितांना मानत आले आहेत. मी स्वतः तुमच्या वडिलांच्या खालोखाल तुम्हाला मान देतो. तुम्ही आमचे कुलदैवत आहात असे समजतो. इतक्या नम्रतेने जरी भाषण केले तरी ती मुले उद्धटपणे त्यांच्या बडेजावीबद्दल त्याला टोचून बोलली. मूर्खा, सत्यवचनी असा जो तुझा धर्मगुरू त्याने तुला नकार दिला आहे त्याची आज्ञा उल्लंघन करून तू दुसऱ्याची याचना करीत फिरत आहेस. हे कसे काय? कुलपुरोहित म्हणजे इक्ष्वाकूची सर्वश्रेष्ठ देवता असे आतापर्यंत समजले जाते. त्या सत्यप्रिय साधूच्या आज्ञेची अवहेलना करणे शक्य नाही. असे असता तुझा यज्ञ करण्याचे कार्य आम्ही स्वीकारावे? राजा, तू मूर्ख दिसतोस. तू आपल्या राजधानीला परत जा. देवर्षी 3 लोकांच्या पुरोहितपणाला करण्यास योग्य आहेत. आम्ही त्याचा अपमान कसा करणार बरे? यानंतर यज्ञ करण्याबद्दलच्या आपल्या उद्देशाची सविस्तर माहिती त्रिशंकूने त्यांना सांगितली. तो त्यांना म्हणाला, माझा धर्मगुरू व त्याची मुले यांनी यज्ञ करण्याची माझी विनंती अमान्य केली आहे, म्हणून मी आता दुसरा मार्ग पाहतो. ही त्याची आत्मश्लाघापर वल्गना ऐकल्यानंतर त्या मुलांना फार राग आला. तू चांडाळ हो असा त्याला त्यांनी शाप दिला. तो शाप ताबडतोब सफल झाल्यामुळे दुःखी त्रिशंकूच्या देहाचे स्वरूप बदलले. त्याला गलिच्छ चांडाळाचे रूप प्राप्त झाले. याच वेळी विश्वामित्र दक्षिण दिशेला आपल्या तपोबळात व सद्गुणात भर टाकण्यासाठी तपश्चर्या करीत होता. त्रिशंकू गत काळातील दुःखाचे शोकमय स्मरण करीत होता.
चांडाळाचे रूप मिळाल्यानंतर त्रिशंकू विश्वामित्राकडे गेला. विश्वामित्राने त्याच्या परिस्थितीचे सिंहावलोकन केले व त्याच्या यज्ञात पुरोहित म्हणून काम करण्याचे त्याने त्रिशंकूला वचन दिले. त्याच्या पुरोहिताच्या शापामुळे त्याला जे चांडाळाचे रूप प्राप्त झाले त्याच रूपात स्वर्गात पाठविण्याबद्दल त्याला विश्वामित्राने हमी दिली. विश्वामित्र त्रिशंकूला म्हणाला, ज्या अर्थी तू कुशिकाच्या मुलाकडे याचना करण्यात आला त्या अर्थी तू आता स्वर्गात गेलास